आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे मंचावर सहर्ष असे स्वागत आहे। आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या लाडक्या सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित तिथे उपस्थित झालेल्या आहेत। त्यांचे सर्व जोरदार टाळ्यांनी ते स्वागत करूया। आणि आमच्या पीएनजी ज्वेलर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन डॉक्टर सौरभजी गाडगीळ मी यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माधुरीजींचा इथे सत्कार आणि सन्मान करायचा आहे। आय रिक्वेस्ट डॉक्टर सौरभजी गाडगीळ तसेच राधिकाजी गाडगीळ यांनी त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे। वी वेलकम यू मॅम, थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड जॉईनिंग विथ अस। यानंतर मी विनंती करते म्हात्रे यांचे सुद्धा इथे सत्कार आणि सन्मान पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर सौरभजी गाडगीळ हे करतील। थँक्यू सो मच। धन्यवाद। यानंतर मी विनंती करेल श्री महेंद्र, ज्या पीएनजी हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पसरलेला असा एक विश्वास आहे। मी आमच्या पीएनजी ज्वेलर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन डॉक्टर सौरभजी गाडगीळ यांना विनंती करते की आज इथे जे भव्य दिव्य दालन आपण उद्घाटन करत आहोत याला संबोधून आपण आपले मनोगत इथे व्यक्त करायचे आहे। नमस्कार। मी सर्वप्रथम इथे आलेल्या सगळ्या आमच्या ग्राहकांचं आणि मुख्यतः माधुरी दीक्षितच्या सगळ्या चाहत्यांचं मी आज मनापासून इथे स्वागत करतो। आज हे आमचं 70वे दालन आहे। इट्स अ लँडमार्क स्टोर आणि मला खूप आनंद वाटतो की माझे त्या मित्र हक्काने म्हणू शकतो असे प्रीतमदादा म्हात्रे, महेंद्र घरात, भावनाताई घाणेकर आणि आमच्या ब्रँड, मी आमच्या फॅमिलीची आम्ही सदस्य म्हणतो पीएनजीची ब्रँड अँबॅसेडर माधुरी दीक्षित यांचं स्वागत करतो। आज उरणमध्ये हे 5500 स्क्वेअर फूटचं दालन उद्घाटन होत आहे। मला खूप अभिमान वाटतोय की जे आपण म्हणतोय रायगडमधलं हा एक भाग डेव्हलप होतोय तिथे पीएनजीने हे दालन सुरू करत आहे। या दालनामध्ये आपल्याला हवे असलेले सगळे दागिने, मोठ्या प्रकारचे गंठण, नेकलेस, बांगड्या, पाटल्या सगळे उपलब्ध असतील। आणि आमच्या प्रत्येक दालनाला आम्ही म्हणतो की हे आमचे लकी मॅस्कॉट आहेत। ते प्रीतम म्हात्रे असतील, महेंद्र घरा असतील आणि माधुरी दीक्षितच्या हस्ते कुठे दालन उद्घाटन झालं की ते दालन नेहमी चांगलं चालतं। पनवेल असेल, मुंबईतलं वाशी असेल, बोरिवली असेल, मला खूप आनंद वाटतो की एक गोल्डन टचनी अजून ते गोल्डन होतं। मी आता फार बोलणार नाही, मी सगळ्यांचं पुन्हा एकदा परत स्वागत करतो आणि उद्घाटन झाल्यावरती आपल्याला मी आग्रहाचं आमंत्रण करीन की दुकानात या, दागिने बघा आणि आम्हाला तुमची सेवा करायची संधी द्या। सगळ्यांना परवा गुढीपाडवा आहे, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू सो मच एवरीवन। आर यू ऑल एक्साइटेड टू हियर माधुरी जी दीक्षित? आज फिर धड़कनें तेज होने वाली है, हुस्न की नई कहानी शुरू होने वाली है। आंखों में चमक, चेहरे पर नूर, आपके इस आने से छाया है ये सुरूर। नजाकत आपके चेहरे से झलकती है, आपकी हर अदा दिल में उतरती है। हमें चिरागों की क्या जरूरत है, हमें चिरागों की क्या जरूरत है, आपकी एक मुस्कुराहट से हमारी पूरी दुनिया चमकती है। यानंतर आपल्या सगळ्यांच्या हृदयावर ज्यांनी राज्य केलेले आहे माधुरीजी दीक्षित यांना मी विनंती करते की त्यांनी आज उरणकरांना संबोधित करायचं आहे। उरणकरांना माझा सप्रेम नमस्कार। इथे आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमची। पीएन गाडगीळचं आणि आमचं नातं खूप खूप वर्षानुवर्ष चालू आहे आणि आज तुम्ही इथे आला आहात। पहिल्यांदाच मी उरणला आले आणि सर्वांना भेटायला मिळतंय मला, त्याबद्दल खूप आनंद होत आहे।
तुमच्या डोळ्यातलं प्रेम बघून माझा डायलॉग आठवतोय मला. यूं नजर की बात की, यूं नजर की बात की और दिल चुरा गए. हम तो समझे कि बुत, आप तो धडकन सुना गए. तर ही धडकन जी तुम्ही घेऊन आला आहात तिथे, त्याबद्दलही आभारी आहे. सर्वांचे चेहरे, हास्य चेहऱ्यावरचं बघून इथे गॅलरीमध्ये पण, वरती पण खूप लोक उभी आहेत, इथे मागे. तर माझ्याबरोबर तुम्ही पीएन गाडगीळ बद्दल मला जे वाटतं ना ते मी तुम्हाला सांगते, आणि तुम्ही माझ्यानंतर ते बोलायला पाहिजे. ठीक आहे? इकडची लोक, तुम्ही हम आपके है कौन मध्ये आहा ऐकलं असेल नक्की. तर आता इकडची लोक म्हणा आहा, लव्ह यू टू. आणि इकडे लोक जी उभी आहेत ती म्हणा आहा. ऐकू नाही आलं काय? जरा जोरदार झालं पाहिजे. क्या बात है, क्या बात है. आणि इथे जी लोक उभी आहेत, जी आहेत ज्यांना दिसत नाही, मी थोडस या बाजूला जाते, तुम्ही म्हणा आहा. म्हणजे पीएन गाडगीळचं नाव आलं की चेहऱ्यावरती आणि तोंडातनं शब्द निघाले पाहिजेत. करेक्ट. तर इथे येण्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमचे. आणि पीएन गाडगीळना ऑल द बेस्ट. म्हणजे मलाही मी ऑल द बेस्ट म्हणते, कारण मी आहे त्यांची ब्रँड अँबॅसेडर. तर तुम्ही नक्की या इकडे. एवढे छान छान दागिने बनवले आहेत आणि गुढीपाडवा येत आहे, तर गुढीपाडव्याच्या पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा ऍडव्हान्समध्ये. आणि नक्की या इथे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या बरोबर तुमची बायको किंवा गर्लफ्रेंड किंवा बहीण कोण जी असेल त्यांच्यासाठी नक्की काहीतरी घ्या. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू. थँक्यू सो लव्ह मच. यू टू. लव्ह यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. यानंतर मी विनंती करेन उरण नगराध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर यांनी आपले थोडक्यात मनोगत इथे व्यक्त करायचे आहे. पीएनजी गाडगीळ यांची उरणमध्ये प्रथमतः या ठिकाणी नवीन ब्रँच उघडत आहे, त्याला मनापासून शुभेच्छा. आणि उरणकरांना आज माधुरी दीक्षित साक्षात बघायला मिळाली, त्यासाठी सुद्धा पीएनजी गाडगीळ यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद ताई. यानंतर मी विनंती करेन माजी विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका आणि चेअरमन जीएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट श्री प्रीतम दादा म्हात्रे आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करते. नमस्कार. नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या माधुरी दीक्षितसाठी झाल्या पाहिजेत. खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ताई या टाळ्या याच्यासाठी आहेत, उरणचं सोनं म्हणजे रायगडमध्ये सगळ्यात चांगलं सोनं म्हणून ओळखलं जातं. आणि आता त्याच्यात भर पडली पीएनजी ज्वेलर्सची. आणि यांच्याबद्दल तर काय बोलायलाच नको. म्हणजे खूप गोड बोललं की डायबिटीस होईल आम्हाला, परंतु ते त्या लायक आहेत. आज 17वी शाखा माझे मित्र आणि सहकारी, आणि कधीही अडचण त्यांना आली, येत तर नाहीच, परंतु छोट्या छोट्या अडचणी आल्या की ते आम्हाला हाक मारतात. म्हणून आम्ही सुद्धा ताई तुमच्यासारखे आम्ही सुद्धा फॅमिली मेंबर त्यांचे झालेले आहोत. मी खरोखर ह्या आजच्या उरणमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करतो. आमच्या आगरी, कोळी, कराडी, मराठी सर्व धर्म ही मंडळी इथे उरणमध्ये राहतात, त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि सौरभजींबद्दल एकच सांगतो की या मार्चमध्ये हे सांगावं लागेल की आपला मराठी माणूस कसा पुढे जातो बघा. की जवळजवळ या मार्च एंडला, फायनान्शियल इयर एंडला 10,000 कोटीचा आकडा ही कंपनी टर्नओव्हरमध्ये गाठणार आहे. यासाठी जोरदार शुभेच्छा त्यांना देखील टाळ्या वाजून आपण देऊया. आणि खूप खूप तुमचं कौतुक. तुमच्या सगळ्या मेंबर्स मी नाव घेईन, पनवेल आणि या सगळ्या ब्रँचेसचे हेड तुमचे प्राची आपले हे सगळे बघतात, यांचं देखील कौतुक. कारण त्यांच्यामुळे तुमचे मेंबर्स आणि आमचं जे नातं जुडलंय हे त्याच्यामुळे जुडलं गेलेलं आहे असं मी सांगेन पुन्हा एकदा. कारण माझी ममता मिसेस ही तर घरचीच झालेली आहे, काही लागलं की घरी येतं, असा संबंध आमचा जुडलेला आहे. तर उरणकरांना एकच विनंती करतो, आपण सुद्धा यांचे फॅमिली मेंबर बनूया. आणि खूप चांगलं म्हणजे ओल्ड इज गोल्ड जे माधुरी दीक्षित ताईंकडे बघून म्हणतो, तसंच पीएनजी ज्वेलर्स कडे पण बघून
आज आपण ओल्ड इज गोल्ड ही व्याख्या सत्यत्वात उतरली, यासाठी देखील मनापासून तुमचं कौतुक करतो. पुन्हा एकदा आजच्या या शुभदिनी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करेल श्री महेंद्र शेठ घरत, प्रेसिडेंट काँग्रेस रायगड जिल्हा, आपले मनोगत थोडक्यात इथे व्यक्त करतील. नमस्कार. उरणमध्ये पहिली डेव्हलपरचं अभिनंदन करतो. सुंदर बिल्डिंग, उरणचं नाक अतिशय सुंदर बनवलं. उरण सोन्यासाठी पूर्वीपासून एक नंबर आहे. उरण म्हटलं की सोनं. कोळी समाज, आगरी समाज, कराडी या प्रकल्पग्रस्त पूर्वीपासून सोनं कुठे जास्त पाहिलं असेल तर आपण उरणमध्ये. आणि दगदग एव्हर ग्रीन अभिनेत्री, सर्वांची लाडकी अभिनेत्री धडकनकर आणि माधुरी दीक्षित इथं आल्यात. आणि मी सौरभजीचं आणि राधिकांचं मनापासून पीएनजी वाल्याचं सर्वांचं आभार मानेल का माधुरी दीक्षित इथं दस्तूर खुद्द आल्या, ज्यांना पाहण्यासाठी आपण पाहतोय. अजून पिक्चर 10-20 वेळा त्यांचे पाहिले तरी सुद्धा आपल्याला वाटते पाहत राहावं. आणि त्या प्रत्यक्ष अगदी परी इथं अवतरली, त्याच्याबद्दल तुमचा आभार. सौरभनी सांगितलं 94 वर्षाची परंपरा, नुसतं सोनं विकायचं नाही तर लोकांशी नातं असलं पाहिजे. ही आजोबाची परंपरा पुढे नेणारा नातू डाऊन टू अर्थ आहे. 70वी शाखा काढतात, लवकरच ते 100व्या शाखेकडे जातील. देशभर परदेशात शाखा काढतात. आणि एवढं मोठं रायगडमध्ये पहिल्यांदा ज्वेलर्सचं सर्वात मोठं शॉप जे असेल ते आउटलेट पहिल्यांदा तुमचं आहे. त्याच्याबद्दल मनापासून कौतुक करतो. माधुरीजींना आपल्याला पाहायचं होतं म्हणून तुम्ही आलेत. सोनं त्यांचं खरेदी केलं. सोनं आपल्याला आगरीकोल्यांना सांगायलाच नको, सोन्याशिवाय आपला सरतच नाही. सगळ्यात जास्त सोने खरेदी कुठं करत असेल त्यांना शॉप एक नंबर आहे. खरेदी सुद्धा एक नंबर होईल, कारण उरण पनवेलमध्ये सोन्याशिवाय आमचं चालत नाही. सर्वात जास्त आमच्याकडे महिलांची त्याच्यामध्ये आवड आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगलं चालेल. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा. माधुरीजी आपल्या मनापासून उरणमध्ये स्वागत. आणि आपण इथं आलात, आम्ही धन्य झालो का आम्हाला सर्व आमच्या चाहत्यांना तुमच्या मला प्रत्यक्ष दस्तूर पाहायला मिळाला. पोलिसांवर ताण आहे, फार प्रेशर आहे दिसतंय, पण बिचारे तरी ते करतात. त्यांना इथं यायला पाऊण तास लागला. ही तुमची चाहत्यांची ताकद आहे, ती तुम्ही दाखवलाय. त्यामुळे मनापासून तुमचेही आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर उरणकर एकदा सगळे माधुरी दीक्षितच्या सर्व चादर एकदा जोरदार आवाज करायचा आहे. धन्यवाद. यानंतर मी मंचावरील सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण पीएनजी ज्वेलर्सच्या भव्य दिव्य दालनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पुढे करायचा आहे. सर्वांना विनंती आहे, आपण सगळे एकत्रित काउंटडाऊन घेणार आहोत. 5 पासून 1 पर्यंत जाणार आहोत आणि त्यानंतर माधुरी दीक्षित यांचं सुरू असते या दालनाचं उद्घाटन सोहळा आहे. सगळ्यांनी जोरदार एकत्र
अच्छा मॅडमच येतात. बस बस तोसी बोला ना त्याला बोलून आणा रिवर्स एकदा हे रोल करा ना म्हणजे सरळ झालं पाहिजे. त्याशिवाय हे घ्यायचे रिवर्स मागे पटपट राहू दे चेतू पेन द्या मॅडम. ऑटोग्राफ घ्यायचा आपल्याला. दिला कुठे घ्यायचा पुढे घेऊ चेतू आतमध्ये Yeah, same thing, all of us. सर पीछे फक्त पुढे द्यायचे स्वरूप सर घेतात. ब्लॉक फोटोग्राफर प्लीज आगे नहीं ऊपर जैसे डायरेक्ट
गाड़ी लगा दी गाड़ी लगा दी हमें ना सर अच्छा ओके 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 इधर भाई उधर भाई इधर